त्यांनी शहरात सारख्या वातावरणामध्ये जास्त वावरलेल्या मला या शाळेमुळे समजलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुल्यांच्या विचाराचं मोल एक प्रकारे शाळेमध्ये जे कोणी माझे सहाध्यायी होते त्यांच्या जीवन संघर्षातून माझ्यापर्यंत पोचलं. आणि जीवनानुभव घेण्याची जी प्राथमिक पातळी असते, ज्यामध्ये वेगवेगळ्या कलागुणांचा आविष्कार होत असतो, वेगवेगळे अनुभव आपल्याला मिळत असतात आणि त्याचं विश्लेषण आपण करत असतो, ती सवय देखील शाळेने मला लावली. आणि त्यामुळे शाळेचं ऋण माझ्यावरचं खूप मोठं आहे. मला असं वाटतं की आज जो काही मी आहे त्याच्यामध्ये माझ्या शाळेचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्याबद्दल शाळेच्या सगळ्या शिक्षकांविषयी आणि संस्था म्हणून सगळ्या शाळेविषयी माझ्या मनात अपरंपार कृतज्ञतेची भावना आहे. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाला आपले सर्वांचे मित्र आमदार संजय केळकर येणार होते. त्यांना मी सतत फॉलो अप करत होतो की आपण निघा, पोचलात का, पण शेवटी त्यांना प्रयत्न करूनही येता आलं नाही. म्हणून त्यांनी आपणा सर्वांपर्यंत शुभेच्छा तर दिल्याच आहे, पण त्यांनी इलेक्शन असल्याने खूप इच्छा असूनही येऊ शकत नाही. माफी मागतो सर्वांची, अशा प्रकारचा मेसेज माझ्याकडे पाठवला आहे. तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं. धन्यवाद. यानंतर शिक्षण उपसंचालक नाशिक येथील उपसंचालक जे आहेत भगवानजी सूर्यवंशी, हे आपले माजी प्राचार्य होते विद्यानिकेतनचे, आणि त्यांचा फोनवर एक संदेश आलेला आहे. त्यांचं वाचन आपले माजी शिक्षक आर डी बच्चाव सर हे करत आहे. या धुळे नगरीतील निमडाळे गावातील भगवान सूर्यवंशी जे आपल्याकडे शिक्षणाधिकारी होते धुळ्याला, त्याचबरोबर आपल्या या शासकीय विद्यानिकेतन परिवाराचं प्राचार्यपदी त्यांच्याकडे होतं. तर त्यांनासुद्धा आपण आमंत्रित केलेलं होतं. परंतु आजच त्यांनी मला एक संदेश या ठिकाणी पाठवला की मी पुण्यामध्ये अर्जंट कामासाठी अडकल्यामुळे या शासकीय विद्यानिकेतन परिवारासाठी सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळाव्यानिमित्त काही संदेश देत आहे, तर तो संदेश तेवढा पोचवा. तर त्यांनी आपल्या या स्नेह मेळाव्यासाठी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आजी माझे विद्यार्थी संघटना यांना धन्यवाद दिलेले आहेत आणि पुढील भावी पिढीला सुद्धा शुभेच्छा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद. कार्यक्रमाचा आता समारोपाकडे आपण वळत आहोत. या समारोपाचं आभार संभादादा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. चिखलदरा माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मोहनजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत. वेळ लक्षात घेता आणि आपणही बऱ्याच वेळापासून बसलेला आहे, सगळं लक्षात घेऊन अगदी थोडक्यात काही बोलण्याचा प्रयत्न करतो, सांगण्याचा प्रयत्न करतो. सन्माननीय व्यासपीठ, या व्यासपीठावर आपले गुरुजन बसलेले आहेत, त्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. मित्रांनो, आई ही आपला पहिला गुरु असतं, तसंच गुरुजी ही आपली दुसरी आई असते. आणि आईच्या रूपात या ठिकाणी आपण बसलेले आहेत. माझा आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार. तसंच सन्माननीय व्यासपीठ, सोमनाथ दादा, ठोबेजी, छगनजी, सोनवणेजी, डॉक्टर वसंतजी, डॉक्टर टी चंद्रशेखर, हो त्यांचं डॉक्टर लोकांना सन्मानानंच बोललं पाहिजे, कारण आताच चर्चा झाली सध्या ती काय करते आहे ना, आणि पुन्हा दुसरा सध्या तो काय करते, काही दिवसानंतर येणार आहे की तो सध्या कसा आहे, आणि ते व्हायच्या आत आपली तब्येत यांच्याकडून तपासून घेतलेली बरी, की जास्त दिवस काम करायचं असल्यामुळे. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. मैत्रीची व्याख्या
अनेकांनी अनेक प्रकारे केली. पु ल देशपांडे असो, साहित्यिक अनेक लोक असो, फिल्म, संगीत, सिनेमा, पण त्या लिटरेचरला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम केवळ विद्यानिकेतनानं केलेलं आहे आणि म्हणून सगळे बांधव या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आज माझ्या मावस भावाचं लग्न आहे, मुलीचा वाढदिवस आहे. तिथे एकच भाऊ वाट पाहत आहे, पण इथं 800 भाऊ वाट पाहत आहे. त्या प्रेमानं इकडे धावत आलो मित्रांनो. इतक्या दुरून आल्यानंतर कसं असतं, सगळ्यांशी म्हणण्यापेक्षा अनेकांशी मी फोनवर बोललो याच्या आधी, पण प्रत्यक्ष भेट नव्हती झाली. आणि भेट झाल्यानंतर आता असं झालं की किती बोलू न किती नाही, किती बोलू न किती नाही. पण जास्त वेळ घेणार नाही. काही महत्त्वाच्या गोष्टी मात्र नमूद केल्याशिवाय मलाही चांगलं वाटणार नाही. मित्र हो, अतिशय उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या मेळाव्याचं. मी आयोजन समितीला सर्वप्रथम धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. यापासून आम्ही धडा घेऊ आणि पुढं काहीतरी करू. श्री दत्ताजी यांनी जो माहितीपट आपल्या समोर सादर केला, आपली आई विद्यानिकेतन आपल्या ओझ्यानं किती वाकलेली आहे हे आपल्याला दिसलं आणि त्यातून एक उर्मी निर्माण झाली की तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून ते करायचं आहे आणि हे सामूहिक प्रयत्न आपले होतील आणि सगळ्यांची आपल्याला साथ मिळेल यात मला कुठंही शंका वाटत नाही. किंबहुना मी थोडंसं बोललो, ठोबेजींना विनंती करतो, छगनजींना विनंती करतो, सोनवणे सर सगळ्यांना विनंती करतो. आणि सोमनाथ दादा जे बोलले, खरंच सकाळी ते प्रवचन वगैरे ऐकतो ना एखाद्या ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यांचं, त्या प्रवचनाच्या रूपात सर तुमचे शब्द खूप आवडले मला. मी काय आहे आणि मी काय केलं पाहिजे, इथे येण्याचं सार्थक झालं मित्रांनो. शाळा 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 मगाशीपासून आपलं सुरू आहे. शाळा शाळा शाळा. सध्याची शाळेची परिस्थिती सांगू का कशी आहे? 2-3 विद्यार्थी विद्यानिकेतनचे नाही, बाहेरचे, गोष्टी करत होते. ऑटो यायला वेळ होता, त्यांचा स्कूल बस यायला वेळ होती. ते गोष्टी करत होते, का रे शाळा म्हणजे काय आहे, शाळा म्हणजे काय. एक विद्यार्थी, एक मित्र म्हणाला, अबे शाळा म्हणजे आपण रोज जातो शिकतो ती शाळा. दुसरा म्हणाला, आपण जातो आणि येतो ती शाळा. तिसरा म्हणाला, अरे तसं नाही, ज्या ठिकाणी आपल्या बापाला लुटलं जातं आणि आपल्याला रोज कुटलं जातं त्याला म्हणतात शाळा. माझ्या विद्यानिकेतनाच्या वारकऱ्यांनो, या पंढरीची वाट पाहत असतो आपण रोज. जसं वारकऱ्याला ती लागलेली असते ना ओढ, भेटी लागी जीवा, तशी वर्षातून एकदा भेटण्याची आपल्याला ओढ लागलेली असते. या समस्त वारकऱ्यांना मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. मित्रांनो, ही मैत्री जोपासण्यासाठी आणि पुढच्या पिढीला देण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. एक इव्हेंट होता शासनाच्या लेवलला. अनेक विद्यार्थी आले होते आणि तिथे आलेल्या अधिकाऱ्यांनी पाहिलं की अनेक विद्यार्थ्यांनी केलेली कटिंग जी आहे ना, त्यामध्ये फरक आहे. कोणाचा इकडून कट, कोणाचा अर्धवट राहिलेला, कोणाचा मशरूम कट, कोणाचं कसं, म्हणजे सगळी कटकटच दिसली त्यांना. एखाद्याने विचारलं, रे असं कसं रे, हे काय आहे? एक सर समोर आले, हो बस 2 मिनिट. तर काय आहे, तर म्हणाले, नाही हे शासकीय निधी जसा आला त्याच्यानुसार केलेला आहे, याच्यात सुधारणा होईल. एका जणांनी तर सांगितलं की काही चिंता नका करू, ज्या पोरांची तुम्हाला व्यवस्थित कटिंग नाही दिसत त्याची तर करूनच देऊ, त्यांच्या वडिलांच्या वगैरे आम्ही फ्रीमध्ये करून देऊ. अरे पण त्याचं टकलं पडलं आहे ना, त्याची कटिंग कुठून करणार? तर शासनाचं काम थोडंसं वेगळं आहे. आपणही शासनाचेच भाग आहो. बरं, विद्यानिकेतनाच्या बाबतीत सांगतो की गिव्ह बॅक फाउंडेशन आणि ही मंडळी जे काम करते आहे तेवढं काम आम्ही पण करू शकलो नाही, म्हणून त्यांना धन्यवाद देण्यासाठी उभं राहिलो. दुसरं महत्त्वाचं की एका सुंदर मेळाव्याचं आयोजन वरोऱ्याला आम्ही सुद्धा केलं. नाना माटे, त्याची पत्नी, किरटकर सगळ्यांनी खूप चांगलं त्यामध्ये योगदान दिलं. पुढच्या वर्षीचा मेळावा अमरावतीला आहे. तुम्हा सर्वांना माझं नम्र विनंती आहे की आपण त्या मेळाव्याला यावं.
आम्हाला आनंद होईल आणि तुमच्याकडून मी जी प्रेरणा घेऊन जातो आहे अशीच प्रेरणा माझ्या मित्रांना पण तिथे मिळेल. कारण आमच्यापेक्षा मी प्रांजळपणे कबूल करतो. मला असं लपून ठेवलेलं खोटं बोललेलं आवडत नाही. विद्यानिकेतनालाच नाही आवडत कोणालाच. तसाच एक मी आहे. चुकलं असेल तरी काही नाही, कारण तसंही मी तुमच्यापेक्षा लहान आहे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून जर काम नसन झालं तर माफ करावंच लागणार आहे. इथे बसलेले सगळे माझ्यापेक्षा मोठे आहे, जास्त शिकलेले आहे, मोठ्या हुद्द्यावर काम करणारे आहे. लहान माणसाला माफ करावंच लागणार आहे. माझा हक्कच बनतो तो. जेवढं काम तुम्ही केलं तेवढं मी आजपर्यंत करू शकलो नाही. प्रामाणिकपणे कबूल करतो की पुढे आणखी वेगाने हे काम मी करील आणि तुमच्या बरोबरीत येण्याचा प्रयत्न करील. तुमच्याकडून ही प्रेरणा घेऊन जातो आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाची आम्ही सुरुवात केलेली आहे. पुढच्या वर्षी सांगता करणार आहोत. ते बघायला आपण या. पहिल्या नंबरवर ठेवला आहे आम्ही विज्ञानिकेतनात जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवणे, तिच्या विद्यार्थ्यांसाठी काम करणे हा संकल्प आम्ही सोडलेला आहे. आपणाकडूनही मदतीची हाक मागतो आणि पुन्हा जुने दिवस विद्यानिकेतनाला प्राप्त करून देण्यासाठी आपण मिळून काहीतरी करूया ही तुमच्याकडून ग्वाही, आशीर्वाद मला आहे असं समजून 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता समारोपाच्या प्रसंगी मी या धुळे येथील यजमान यांच्या वतीने संभा गवळी या आपल्या मित्राला विनंती करतो की त्यांनी आपलं आभार प्रदर्शनाचं भाषण करावं. आणि ते करत असताना DRT यांनी एक मिनिट ते करण्यापूर्वी DRT यांनी आपल्या शासकीय विद्यानिकेतनात येणार काही बॅचचे विद्यार्थी जे गुरुजन झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील जी पुस्तक निर्मिती केली आहे ती पुस्तकं शिक्षकाचं काम करणारे जे मित्र आहेत त्यांनी ती परस्पर घ्यावीत. त्यापूर्वी आपल्याला एकत्र बांधून ठेवणारे, बांधलेले आणि पुढेही तेच काम अव्याहतपणे करणारे आपले मित्र श्री छगन नेरकर हे त्यांचा पुढचा प्लान बांधून ठेवण्याचा आपल्यासमोर व्यक्त करत आहेत. आदरणीय व्यासपीठ, भगिनी वर्ग आणि माझ्या मित्रांनो, प्रत्येकाच्या पोटात कावळे कोकत आहेत हे याची मला जाणीव असल्यामुळे मी फक्त 2 मिनिटात माझा भविष्याचा प्लॅन आपल्यासमोर उलगडणार आहे. भारतातील माझं कार्य मनोज चौधरीमुळे पूर्ण झाले असे मला वाटते. आता मला ग्लोबल GPS करायचा निर्धार आहे. अमेरिकेतील 20 मित्र व इतर देशातील 20 असे 40 जणांना मला प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे. नवोदयचे व इतर GR तसेच डॉक्युमेंटरी फिल्म संघटनेच्या सर्व 4-5 पब्लिक स्कूलच्या संघटनेच्या अध्यक्षांनी आपल्या ज्युरिडिकेशनमध्ये असलेल्या जिल्ह्यातील आमदार खासदारांना दाखवून त्यांचे निवेदन CM यांना द्यावे. सोबत मंत्रालयातील 20 मित्रांना घ्यावे. हे निवेदन देताना आपले 20 मित्र मंत्रालयात सचिव उपसचिव आहेत त्यांनाही सोबत घ्यावं अशी माझी विनंती आहे. जर CM यांच्याकडून काहीच झाले नाही तर PMची भेट घ्यावी आणि PMच्या भेटीला जाताना 4-5 अध्यक्ष, 3 आपले MP MLA आणि दिल्लीत स्थायिक असलेले 5 मित्र यांना सगळ्यांना बरोबर घ्यावं. तसंच आपले जे 25 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, 50 डेप्युटी इंजिनियर आहेत, 50 कॉन्ट्रॅक्टर आहेत, असे सगळे 125 मित्रांनी, इंजिनियर मित्रांनी मिळून नारायण रिंगणे यांनी जी आपल्याला जागा दिलेली आहे संस्थेला, त्या जागेवर हॉस्पिटल, हॉस्टेल व आपलं ऑफिस बांधावं असं मला वाटतं आणि त्याचं पालकत्व डॉक्टर वसंत कटारिया यांनी घ्यावं. ह्या माझ्या मौलिक सूचना आहेत. तसेच पब्लिक स्कूलमध्ये ज्या वॅकन्सीज आहेत, प्राचार्य, रेक्टर, वॉर्डन यांची त्वरित नियुक्ती कशी होईल या दृष्टीने आपण विनयला प्रेशराईज करण्यासाठी लगेच 8-15 दिवसात दिल्लीला, विजू तू सांगशील त्या पद्धतीने आपण जाऊयात. आणि मोहन सायंकाळ, आता आपण डिक्लेअर केलं की तुम्ही आमच्याकडे या. जर तू 1000 विद्यार्थी आणत असतील तरच मी तुझ्या कार्यक्रमाला येईल, अन्यथा मी येणार नाही. स्पष्ट सांगतो.
मी नेहमी जात असतो, माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. मी 100 गेट टुगेदर अटेंड केलेले आहेत. चिखलदऱ्याचे 25, आपले 25, औरंगाबादचे 25 आणि साताऱ्याचे 25. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू. आता आपण समारोपाच्या जवळ पोचत आहोत, पण ते पोचत असताना आपलं भेटणं अव्याहतपणे भेटणं सुरूच राहावं यासाठी मी पुढचं स्नेहसंमेलन अहमदनगरवासीय करतील अशी मी या ठिकाणी घोषणा करतो. आपण त्या घोषणेचं सर्वांनी स्वागत करावं जोरदार. दोन. आणि त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनीच येण्यासाठी त्या ठिकाणचं जे अट्रॅक्शन आहे ते आरोग्य मेळाव्याचं, आणि आरोग्य मेळावा हे त्या स्नेहसंमेलनाचं मोठं अट्रॅक्शन असणार आहे. आणि त्याची सर्व योजना डॉक्टर वसंत कटारिया हे करणार असल्यामुळे आपल्या आरोग्याचा अगदी यथोचित आपल्याला दर्शन घडेल. म्हणून आपण काहीही करून सर्व मित्रांनी त्या ठिकाणी यावं असं डॉक्टर वसंत कटारिया यांच्या वतीनं आणि अध्यक्षांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतो. आता मी संभा गवळी यांना समारोपाचं आभाराचं भाषण करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. नमस्कार मित्रांनो, आपण या शेवटच्या टप्प्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असालच. तत्पूर्वी आताच त्रिभुवनदादांनी जाहीर केल्यामुळे आपण आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी श्री अशोक सुलाने, जे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ग्रामीण भागात, आणि त्यांच्या बॅचचे देखील अजून असे 8 माजी विद्यार्थी शिक्षकाचं काम करतात. आपणांना सर्वांना माहीतच आहे की शाळेतील जो पट संख्या आहे ती अत्यंत कमी आहे, आणि ग्रामीण भागातील मुलांनी ही स्पर्धा परीक्षा देऊन या विद्यानिकेतनामध्ये जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी त्यांना आपण काही मार्गदर्शक पुस्तकं आपले डॉक्टर चंद्रकांत आणि प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करीत आहोत. मित्रांनो, आपण गेल्या 3 दिवसापासून पाहत आहात की हा जो सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आहे तो अतिशय छान प्रकारे करण्यात आला. त्यासाठी आम्हाला खूप जणांचं सहकार्य लाभलं आहे. अगदी माजी शिक्षकांपासून तर आजच्या या शाळेतील 2017च्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी अतिशय आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे, वेळोवेळी मदत केलेली आहे. अशा लोकांची, त्यातल्या त्यात अशा प्रमुख लोकांची जरी यादी करायची म्हटलं आणि त्यांची नावं घ्यायची म्हटलं तरी ही नावं जवळपास 200 ते 250 होतात. त्यामुळे मी कोणाचंही आता या शेवटच्या टप्प्यामध्ये नाव घेत नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्याबद्दल ऋणी नाहीत किंवा त्यांचे आम्ही आभार मानत नाही. तथापि आपल्याला वेळेचं बंधन लक्षात घेता मी एक सार्वजनिक स्वरूपामध्ये निरनिराळ्या संघांची नावं घेतो आहे. आम्हाला सर्वात प्रथम आभार त्यांचे मानायचे जे आमचे माजी शिक्षक आहेत ते त्यांच्या अत्यंत उतार वयामध्ये आपली तब्येत सांभाळून आणि तब्येत चांगली नसताना देखील या कार्यक्रमात येऊन जी शोभा आणली आम्हाला, आणि आम्हाला जे इथं मोलाचे 2 शब्द दिले, सांगितले, नंतर या नवीन पिढीला पण अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून प्रेरित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी, याचं नियोजन करण्यासाठी आमचे अध्यक्ष, संघटनेचे अध्यक्ष, पुणे येथील त्यांची टीम, धुळे येथील आमची टीम, नगरमधील टीम, नाशिकमधील टीम, अशा अनेक ठिकाणच्या ज्या टीम्स आहेत, आणि त्या व्यतिरिक्त औरंगाबाद पब्लिक स्कूलचे देखील माजी विद्यार्थ्यांनी आम्हाला या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये, अंमलबजावणीमध्ये जे सहकार्य केलं, जे मार्गदर्शन केलं, जो हातभार उचलला, जे कष्ट घेतले, त्याबद्दल देखील मी त्यांचे इथं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे धुळ्यातील महानगरपालिका
आणि ज्या इतर संस्था आहे त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हा हॉल उपलब्ध करून दिला. येथील काही व्यावसायिकांनी त्यांचं रिसॉर्ट उपलब्ध करून दिलं. निवासस्थानासाठी गुरुद्वारा या संघटनेने अत्यंत अल्प दरामध्ये आम्हाला निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्या सर्वांचे मी इथे आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी धुळ्यामध्ये एकूण 22 समित्या निर्माण केल्या होत्या. या समित्यांचे अध्यक्ष, यांचे मार्गदर्शक, यांचे सदस्य या लोकांनी अहोरात्र गेल्या 2-3 महिन्यापासून सतत काही ना काही काम करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार मोठे कष्ट घेतले आहेत. त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. त्यांनी किती वेळ दिला याचं देखील मोजमाप करता येणार नाही. त्यांचं देखील मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण निरनिराळ्या महाराष्ट्राच्या भागातून, काही राज्याबाहेरून देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची जी अत्यंत शोभा वाढवली. एवढेच नव्हे तर परदेशातून देखील काही विद्यार्थी या कार्यक्रमासाठी 41-40 वर्षानंतर आले आणि या कार्यक्रमाला एक अत्यंत मोहक रूप दिलं. त्यांचा देखील मी या धुळे टीमतर्फे आभारी आहे. आणि या व्यतिरिक्त या नाशिक विद्यानिकेतनचे जे सध्याचे शिक्षक आहे, प्राचार्य आहेत, यांनी देखील आम्हाला या कार्यक्रमासाठी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं आहे.